मित्रांनो, तुमचं नवनाथ डेअरी फार्ममध्ये स्वागत आहे. बघू शकता भाऊ आज ताज्या म्हशी दावणीवर आले आहेत आणि तुम्हाला ताज्या म्हशी आज बाजारात बघायच्या होत्या. तुमची डिमांड होती. नमस्कार नवनाथ भाऊ. शेतकरी म्हणत होते ताज्या म्हशी दाखवा आता. तर आज आपल्याला किती म्हशी आहेत ताज्या म्हशी? 6-7 ताज्या म्हशी आहेत. या बाजूला बघू शकता एकदम मोठ्या मापाच्या म्हशी आहेत. आता ही आपली दावण आहे का? भावाची. चला आता पुढून सांगा आम्हाला किमती वगैरे या इकडून. ताजी झाली का? बघू शकता आत्ता वेलेली म्हैस आहे ताजी. हिचं काय सांगितली बरं किंमत? 55,000 रुपये. किती लिटर दूध देईल? 12-13 लिटर दूध देणार. तुम्ही म्हैस बघू शकता मित्रांनो खालून मागच्या बाजूने पण आत्ता ताजी वेलेली. अजून जार खाली पडलेलं आहे आत्ताच जस्ट. 55,000 ते कमी जास्त करून देणार आहे. आता ह्या बघू शकता दोन एकदम टॉपच्या. तर ह्या म्हशी एक नंबर क्वालिटीत आहेत. यांचं काय सांगितलं ना म्हणतो? 1,35,000चा भाव आहे. बघू शकता एकदम टॉप क्वालिटीत आणि मोठ्या मापातल्या म्हशी आहेत. याच्यातले किती खाली झाले? या दोन खाली झाले. हां ठीक आहे. पहा मित्रांनो म्हशीचे म्हशी एकदम मोठ्या मापात नाही म्हशी एकदम मोठ्या मापाच्या आहेत. एक नंबर क्वालिटीत आहेत. आता त्या पण म्हशी बघू शकता आणि ह्या बाजूला पण त्यांच्या बंधूची जावण आहे. ते आपले भाकड म्हशीवर असतात पण तुमच्या डिमांडसाठी त्यांनी इकडं ताज्या म्हशीकडे आली. टाईम आहे बघू शकता. कोणत्या जातीत येतात ते? हां तर बघू शकता काय किंमत सांगितली बरं आता इथून? 90च्या पुढं आणि कितीपर्यंत? 21 पर्यंत. मित्रांनो म्हशी बघा व्हिडिओच्या माध्यमातून. जाफर म्हैस पण आहे आपल्याकडे. क्रॉस मधली जाफर आहे. तर या म्हशी बघू शकता. या म्हशी त्यांच्याकडे विक्रीसाठी अवेलेबल आहे. चला म्हशी बघू शकतो मित्रांनो मागून. हे सगळ्या 8-10 दिवस टाइम असलेले म्हशी आहेत. अरे मग मला काय म्हणजे तुम्ही श्रीरामपूर मार्गे सगळे म्हशी कशा म्हणजे 8-10 दिवस टाइम चालतं. तर बघू शकतो मित्रांनो जर तुम्हाला खरेदी करायची असतील अशा म्हशी ताज्या म्हशी तर कॉन्टॅक्ट करू शकता. कॉन्टॅक्ट नंबर सांगा. माझा मोबाईल नंबर 8805 133585. चालतं बघ. जर तुम्हाला खरेदी करायची असतील तर कॉन्टॅक्ट करून येऊ शकता. मोठ्या मापात लागल्या तर मोठ्या मापात पण आहेत. जर समजा शेतकरी बाजारच्या व्यतिरिक्त तरी आले तर जवळ आलेल्या म्हशी आपल्याकडे उपलब्ध आहेत ना? हो आरामशीर मध्ये.